एका शेतकरी मुलाला मुलीने लग्नासाठी नकार दिला तेव्हा त्या मुलाने जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होतंय. जे मुलं शेती करतायत त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. कितीही उत्कृष्ट शेती करणारा तरुण मुलींना कमी पगाराच्या नोकरीवाल्यापेक्षा कमीच वाटतो. शेतकऱ्याला नेहमी कमी लेखलं जातं. पण एका शेतकऱ्याच्या मुलाने त्याला शहरातून लग्नासाठी एक स्थळ आलं होतं. एक मुलगी जी उच्च शिक्षित होती, लाखोच्या पगाराची तिची नोकरी करायची. तिने मुलगा शेती करतो म्हणून नकार दिला. पण त्यानंतर या मुलाने तिला असं सडेतोड उत्तर दिलं की तिचा अहंकार धुळीस मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रात या मुलाची हवा, संपूर्ण महाराष्ट्रात या शेतकरी मुलाची चर्चा सुरू झाली. मग काय होतं त्या मुलाच्या मनात, काय होते त्याचे विचार, ज्याने एका क्षणात त्या शहरी मुलीचा गर्व उतरवला? तो मुलगा तुमच्यातलाच एक आहे. तो शेतकरी आहे. त्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जातंय. मग त्या भेटीत असं काय घडलं? त्या शेतकऱ्याच्या मुलाने त्या मुलीला नेमकं काय उत्तर दिलं? काय हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं? त्या शेतकरी मुलाचं ते वाक्य नेमकं काय होतं की ज्यामुळं या शेतकऱ्याची हवा संपूर्ण महाराष्ट्रात झाली? त्या भेटीत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रात एक गंभीर समस्या सुरू आहे. एखादा तरुण मुलगा जर शेती करत असेल, तो संपन्न शेतकरी कुटुंबातला असेल, तर त्याला विवाहासाठी वधू मिळत नाही. कारण मुलींच्या अपेक्षा वाढल्यात. शेती करणारा मुलगा म्हणजे तो दरिद्री असेल, त्याचे विचार खालच्या दर्जाचे असतील, त्यामुळे मुली नोकरीवाल्यालाच पसंत करतात. पण आज या शेती करणाऱ्या मुलाने हे वाक्य खोटं ठरवलंय. ही गोष्ट आहे एका तरुणाची, एका मेहनती शेतकऱ्याची, ज्याचं नाव आहे गौरव. एका मोठ्या आणि समृद्ध शेतकरी कुटुंबातला मुलगा. तो स्वतःही चांगला शिकलेला होता. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची त्याला माहिती होती. आपल्या जमिनीवर तो उत्तम प्रतीचे द्राक्षे आणि डाळिंब पिकवत होता. त्याचे वडील गावात प्रतिष्ठित होते. कुटुंबाला कोणती आर्थिक अडचण नव्हती. गौरवसाठी वधू शोधणं आता त्याच्या कुटुंबासाठी एक मोठी समस्या बनली होती. त्यांच्या घरात नोकर चाकर होते. शेतीमधूनही प्रचंड उत्पन्न निघायचं. मुलगाही उच्च शिक्षित, पण त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मुलीच्या अपेक्षा प्रचंड असल्यामुळे गौरवसाठी मुलगी मिळत नव्हती. आणि दुसरीकडे सई नावाची एक मुलगी, जी पुण्यातील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. ती एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. तिचं शिक्षण उच्च दर्जाचं झालं होतं. ती शहराच्या आधुनिक जीवनशैलीत रमलेली होती. तिच्या कुटुंबियांनी गौरवबद्दल ऐकलं आणि औपचारिक भेटीसाठी ते त्या गावी आले होते. आता गौरवसाठी सई त्याला बघण्यासाठी येणार होती. अर्थातच सईचा त्या शेतकरी मुलाला म्हणजेच गौरवला पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. पण घरच्यांच्या आग्रहाखातर सई फक्त त्याला जाऊन एकदा बघून घेते आणि त्याच्या तोंडावर नकार देऊन येते, असं तिच्या डोक्यात होतं. तिच्या डोक्यात 100% गौरवसोबत लग्न करण्याचं नव्हतंच. सई मोठ्या शहरात कामाला होती. तिच्या शहरात तिला राहण्याची सवय होती. गडगंज पगाराची नोकरी. तर दुसऱ्या बाजूला गौरव म्हणजे शेतीत काम करणारा साधा शेतकरी, अशी तिची समजूत झाली होती. नाईलाजाने आईवडिलांच्या आग्रहाखातर सईला तिच्या आईवडिलांबरोबर गौरवच्या घरी यावं लागलं. ती गौरवच्या घरी आली. गौरवच्या वडिलांनी बहिणींनी त्यांचं स्वागत केलं. घरात औपचारिक वातावरणात चहापाणी झालं. दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलले. सई आणि गौरव यांच्या आता एकांतात बोलण्याची संधी देण्यात आली. तिचे घरचे म्हणाले, जा तुम्ही एकांतात बोला, जेणेकरून ते एकमेकांना अधिक चांगले समजून शकू शकतील. जेव्हा गौरव आणि सई एका बाजूला बोलत होते, तेव्हा सईने लगेच आपल्या शहरी जीवनाचा आणि नोकरीचा धबधबा दाखवण्यास सुरुवात केली. पहिला शब्द काढण्याआधीच तिने आपला गर्व दाखवायला सुरुवात केली. तिने आपल्या उच्च शिक्षणाबद्दल, पुण्यातील लाईफस्टाईलबद्दल आणि मित्रमैत्रिणींबद्दल गौरवला सांगितलं. सई म्हणाली, बघ, माझं BSc कम्प्युटर झालंय. मी पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो. माझं सोशल सर्कल खूप मोठं आहे. गौरव म्हणाला, हे ऐकून मला खूप आनंद होत आहे. सई पुढे म्हणाली, तुम्हाला कल्पना आहे का माझं रुटीन किती बिझी असतं? माझ्या ऑफिसचे मला कामं असतात, ऑफिसच्या पार्ट्या असतात, माझी मित्रमैत्रिणी असतात, त्यांनाही मला वेळ द्यावा लागतो. मला नाही वाटत तुम्हाला हे सगळं जमेल म्हणून. गौरव म्हणाला, माझ्या जीवनातही खूप व्यस्तता आहे. मी काय मोकळा नाहीये. माझं जीवन शेती कुटुंबाभोवती फिरतं. तुमच्या जीवनशैलीत मी तंदुरुस्त राहीन की नाही याबद्दल मला नक्की शंका आहे. सईला गौरवचं ते बोलणं अगदी साधेपणाने स्पष्ट वक्तेपणाची जाणीव करून देणार होतं. त्याने तिच्या गर्वाला उत्तर शांतपणाने दिलं होतं. तिला अपेक्षा नव्हती की गौरव डायरेक्ट असं बोलेल. तिला वाटला तो रागावेल आणि नकार देईल. पुढे ती म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का, माझा पगार 2 लाख रुपये आहेत. 2 लाख पगार म्हणजे फार मोठी रक्कम असते, ज्यामध्ये मी पुण्यात भरपूर सारे हाऊसमाऊस करू शकते. मी माझ्या सर्व गरजा स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच करू शकते. मी कोणावर अवलंबून राहिलेलं नाही. तिला वाटलं गौरव या बोलल्यानंतर दबेल, पण गौरव हसून म्हणाला, फक्त 2 लाख? आमच्या शेतातल्या एका महिन्याचा खर्च याच्यापेक्षा जास्त आहे. उत्पन्नाची तर गोष्टच करू नका. सई आश्चर्याने म्हणाली, खरंच एवढे पैसे शेतीत मिळतात का? गौरव म्हणाला, हो, हे सर्व मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवतो, कुणाच्या दयेवर नाही. आता सईला गौरवच्या उत्तराची अपेक्षा नव्हती. तिला वाटलं आपला पगार जास्त, आपली पोस्ट जास्त, आपलं शिक्षण जास्त, गौरवपेक्षा पण जास्त शिकलेलं आहे, त्याची लाईफस्टाईल पाहून कदाचित तो दबेल. पण गौरव तिच्यासमोर अगदी शांततेत त्यांनी त्याचं सांगितलं. त्यामुळे तिचा अहंकार आता दुखावला गेला होता. ती थोड्याशा रागात म्हणाली, तुम्ही शेतकरी, तुम्हाला काय कळणार नोकरीची किंमत?
शहरात किती संधी आहे, किती प्रगती करता येते, तुम्हाला त्याची काय कल्पना? गौरव अतिशय शांतपणे न रागवता आणि स्पष्ट आवाजात म्हणाला, मला तुमच्या शहरातल्या संधीची गरज नाही. मला माझ्या शेतीत समाधान आणि भविष्य आहे. तुम्ही नोकरीवाले शेतकऱ्याला कमी लेखता हे मला अजिबात आवडत नाही. तुमच्या त्या 2 लाखाच्या पगाराचा माज दाखवू नका. माझ्या शेतात एका वर्षाचं उत्पन्न काढलं ना तर तुमचे 10 वर्षाचे पगार एका वर्षात जमा होतील. गौरवने अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले. त्याने सईच्या पैशाची आणि शहरी जीवनाच्या गर्वाला भीक घातली नाही. उलट त्याने शेती व्यवसायाची ताकद आणि महत्त्व तिला समजून दिलं. गौरव पुढे बोलत म्हणाला, आता राहिला प्रश्न तुमच्या मित्रमैत्रिणींचा आणि पार्ट्यांचा. जे काही तुमच्या शहरातले थेर असतात त्याच्यात मला अजिबात रस नाही. माझी पत्नी माझ्या शेतात माझ्यासोबत काम करणारी असावी, माझ्या आईवडिलांची काळजी घेणारी असावी, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर शहरामध्ये पार्ट्या करत फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्यासारखा नवरा शोधा. एका शेतकरी मुलाला पत्नी घरगूट आणि समज मानणारी हवी. एक आधुनिक घर खर्च करणारी मशीन नको. अखेर गौरवचं हे स्पष्ट वक्ता आणि स्वाभिमानी बोलणं सईसाठी एक मोठा धक्का होता. तिने कधी विचार केला नव्हता की एक साधा शेतकरी मुलगा तिला प्रत्युत्तर देऊ शकतो. तिच्या डोक्यात काहूर उठलं, तिला काय बोलावं समजेनसं झालं. त्यामुळे ती म्हणाली, मला थोडा विचार करायला वेळ हवाय. सईच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले, अहंकाराची जागा शंकेने घेतली. या भेटीनंतर सई आणि तिची कुटुंबीय शहराकडे परतले. मात्र गौरव आणि सईत झालेला हा संवाद सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. अनेक लोक गौरवच्या स्पष्ट वक्तेपणाचं आणि स्वाभिमानाचं कौतुक करत होते. विशेषतः तरुण शेतकऱ्यांमध्ये ही घटना प्रेरणादायी आणि चर्चेचा विषय ठरली. शेतकऱ्यांच्या मुलांना पत्नी मिळण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये हा एक प्रकारचा मोठा विचार त्या ठिकाणी समोर आला. अखेर गौरवच्या बोलण्याने सईच्या डोक्यात प्रकाश पडला आणि काहीच दिवसानंतर सईने होकार कळवला. तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं. गौरवच्या स्पष्ट विचाराने आणि स्वाभिमानाने तिचं मन जिंकलं. तिला हे समजलं की शहराच्या दिखाऊ जेवणापेक्षा एकत्र कुटुंब आणि मातीशी जुडलेलं जीवन अधिक आनंदी आणि समाधानी असू शकतं. साध्या पद्धतीने गौरव आणि सईचं लग्न झालं. लग्नानंतर सईने हळूहळू शेतीच्या कामात रस दाखवायला सुरुवात केली. तिने कुटुंबासोबत मिळून काम केलं. तिला लवकरच या जीवनात आनंद आणि समाधान मिळू लागलं. तिने आपल्या शहरी मित्रमैत्रियांच्या नवीन जीवनाची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रमाणामध्ये बदल झाला. गौरव आणि सईची ही जी कथा आहे ती फक्त एका व्यक्तीची नाही, तर ही आजच्या तरुण पिढीला एक महत्त्वाचा संदेश आहे. पैसा आणि आधुनिक जीवन हे सर्वस्व नाही, तर जीवनात प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचं महत्त्व अनमोल आहे. शेतकऱ्यांच्या क्षमता आणि स्वाभिमानावर कधीही अविश्वास दाखवू नका, अशा प्रकारचा संदेश या घटनेतून मिळाला. तुम्हाला ही घटना, ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर त्याही आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून आपण त्या चॅनलच्या माध्यमातून त्याला आवाज देऊयात आणि नक्कीच या समाजाला बदल करण्याचा प्रयत्न करूयात. कशी वाटली ही कथा नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.